नमस्कार. कलागुरूच्या पहिल्या भव्य राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत तुमचं स्वागत आहे. ही स्पर्धा ऑलरेडी झालेली आहे आणि या स्पर्धेचे काही बाईट्स तुम्हाला इथे आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम शिल्पाताई आणि 2-3 जणांनी मिळून ही संपूर्ण रांगोळी काढली. इथे सर्व जिल्हास्तरीय विजेते स्पर्धक इथे होते. अर्थात कोणी कोणाच्या ओळखीचे जास्त नव्हते, एकमेकांना कधी त्यांनी बघितलं नव्हतं, पण त्यातल्या त्यात 2-3 जणं एकमेकांच्या ओळखीचे होते, कारण त्यांनीच इरा रांगोळी आर्टच्या कलागुरूच्या अभियानासंदर्भात एकमेकांना सांगितले होते. या सर्वांचं स्वागत करताना आपण सर्वांना फेटे इथे त्यांना घातले होते. अर्थात हे जिल्हास्तरीय विजेते होते, त्याच्यामुळे विजेते असल्यामुळं थोडं स्पेशल त्यांचं काहीतरी इथे असणं अपेक्षित आहे. त्यामुळे आपण प्रत्येक स्पर्धकाला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांनी येताना त्यांना थोडंसं जिल्हास्तरीय जिंकला आहात म्हणून त्यांचं गोड स्वागत इथे आपण करायचा प्रयत्न केला. आणि सर्व स्पर्धक इथे त्यांचे सर्वांचे फोटोज, सेशन्स, व्हिडिओ वगैरे असे बऱ्याचशा गोष्टी इथं झाल्या. त्याच्यानंतर पुढे स्पर्धेसाठी आपण सुरुवात केली होती. हे सर्व स्पर्धक जे आहेत, अर्थात हे जिल्हास्तरीय जिंकलेले स्पर्धक आहे. यातली बरेच कलाकार असे होते की त्यांची रांगोळी अत्यंत बेसिक होती, तरीसुद्धा आपण त्यांना जिल्हास्तरीय विजेते असं त्यांना आपण घोषित केलं होतं. कलागुरूचा हा एक मोठा इव्हेंट, कदाचित पहिल्यांदाच कोणीतरी एवढ्या मोठ्या स्वरूपात अशा पद्धतीने रांगोळी ऑर्गनाईज केली असेल. या स्पर्धेला तसं बघायला गेलं तर खूपच कमी स्पर्धक आपल्याला मिळाले होते आणि अर्थात जास्त लोकांपर्यंत पोचलो नाही. त्याच्यामुळे स्पर्धकसुद्धा अत्यंत साधे सिंपल रांगोळी काढणारेसुद्धा होते आणि काही जण खूप सुंदर रांगोळी काढणारेसुद्धा होते. यातील काही कलाकार हे इरा रांगोळी आर्टचे जुने विद्यार्थीसुद्धा होते. त्यांच्याशी सुद्धा जास्त इथं बोलता आलं नाही. मला असं वाटतं की यातले जवळपास 40 ते 50% कलाकार हे इरा रांगोळी आर्टच्या ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून जॉईन केलेले विद्यार्थी होते. ह्या सर्व स्पर्धकांना तिथे त्यांना जागा दिली होती. प्रत्येकाला त्यांचं काम त्यांना सांगितलं होतं. प्रत्येकाने आपापलं काम आपापल्या परीने जसं शक्य होईल तसं त्यांनी सुंदर आणि उत्तम केलं होतं. काही स्पर्धकांनी इरा रांगोळी आर्टच्या टीमसाठी काही सदिच्छा भेट आणल्या होत्या. सो त्यांचंसुद्धा आपण धन्यवाद तिथे केले. त्यांच्याशी काही चर्चा आपण केले आणि छोटासा ब्रेक, अर्थात जेवणाची सुट्टी त्यांना दिली होती. त्या जेवणाच्या सुट्टीच्या वेळेस त्यांचं सर्व अर्धवट रांगोळी तुम्ही इथे ऑलमोस्ट बघत आहात. काही जणांचे कलाकृती अत्यंत सुंदर होते, काही जणांच्या कलाकृती या सुंदर होत्या, परंतु अप टू द मार्क ज्या गोष्टी आपण सांगितल्या होत्या त्या पद्धतीने होत्या. इथे आपण वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्या संदर्भातले काही वेगवेगळे व्हिडिओज आपण आपल्या यूट्यूबवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तुम्ही आवर्जून बघू शकता. कलागुरूच्या यूट्यूब चॅनलवर आपण हे अपलोड केलेले आहेत. काही कलाकृतीमध्ये वेगवेगळ्या क्रिएशन्स हे अशा होते की असं वाटतं की अरे नाही, हे कलाकृती आपणसुद्धा नक्कीच ट्राय करणं अपेक्षित आहे. या त्यांना रांगोळीमध्ये आपण 2 गोष्टी आपण त्यांना सांगितलं होतं. एक म्हणजे त्यांना गालीच्या रांगोळी आपण हा विषय दिला होता आणि दुसरा म्हणजे त्यांना आपण समर्पण हा विषय दिला होता. आणि योगायोगाने यावेळेस गालीच्या रांगोळी यातीलच कलाकारांची निवड करण्यात आली. समर्पण विषयावरती रांगोळ्या सुंदर झाल्या होत्या, परंतु अर्धवट रांगोळी असल्यामुळे, जशी की ही रांगोळी तुम्ही बघता, ही अर्धवट रांगोळी त्यांनी काढली. आत्ता जरी अर्धवट दिसली तरी त्यांनी फायनल करताना पण तेवढंच फक्त आउटलाईन त्यांनी केलं होतं. 2-3 रांगोळ्या खरंच खूप उत्तम होत्या. आणि अशाच वेगवेगळ्या कलाकृती तुम्ही आपल्या कलागुरूच्या डायरेक्ट फेसबुक पेज किंवा यूट्यूब चॅनल या ठिकाणी तुम्ही सहज बघू शकता. त्याच्यानंतर त्यांचं जेवण त्याची व्यवस्थासुद्धा आपण केली होती. जेवणासाठी सुद्धा शिल्पाताई आणि बाकी इरा रांगोळी आर्टची टीम तिथं पूर्णपणे त्यांच्या मदतीसाठी होती. सर्वांनी मस्त भारतीय बैठक आणि छान जेवणाचा आस्वाद सर्वांनी घेतला. काही जणांशी चर्चा इथं झाली, काही वेगवेगळ्या गोष्टी संदर्भात त्यांच्याशी बोलणं झालं. त्याच्यानंतर प्रत्येकाचा आपण इथे अभिप्राय घेण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला कसं वाटतं आहे, रांगोळी पूर्ण झाली, यातून तुम्हाला काय वेगळं वाटतं आहे किंवा इथे काय ट्राय करताना कसं वाटतं आहे, असं प्रत्येकाशी आपण इथे चर्चा केली आणि प्रत्येकाच्या इथे एकंदरीत त्यांना काय वाटतं या संदर्भात आपण त्यांची चर्चा केली. आणि या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ आपण हा यूट्यूबवर अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तिथे जाऊन आवर्जून पाहू शकता. इथे आपण प्रयत्न करत आहोत की जास्तीत जास्त ज्या काही जो दिवसक्रम जो होता त्या दिवशीचा, हा 1 जूनला आपण हा इव्हेंट घेतला होता, त्यातल्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न एका व्हिडिओमध्ये आपण करत आहोत. त्याच्यामुळे आशा करत आहोत की व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत नक्की बघाल. आणि हो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. याच्यावरती वेगवेगळ्या गोष्टी आपण अपलोड करायचा प्रयत्न करतो आणि अपडेट
तुम्हाला नेहमी मिळावेत म्हणून बेल आयकॉनला प्रेससुद्धा करा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी मिळत राहतील आणि तुम्हाला या गोष्टी पुढे पुढे तुम्हाला कळत राहतील. प्रत्येकाच्या छान आणि सुंदर सुंदर कलाकृती. बऱ्याच जणांचं असं होतं की सर आमची रांगोळी का नाही आली, आमची रांगोळी यायला पाहिजे होती, आम्ही बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये दिल्या परंतु का आली नाही किंवा का तुम्ही जिंकला नाही, ह्यासुद्धा गोष्टी आपण यूट्यूबवर सांगितल्या. आणि मला असं वाटतं की एवढं बारीक बारीक गोष्टी सांगणं कदाचितच कोणीतरी अशा पद्धतीने ऑर्गनाईज केलं असेल. आणि हे अगदी छातीतोपणे आपण नक्की सांगू शकतो, कारण तेवढ्या इंडीप गोष्टी आपण दाखवण्याचा, सांगण्याचा, त्यांच्याकडनं करून घेण्याचा, त्यांना अजून काय याच्यामध्ये अपेक्षित आहे, या सगळ्या गोष्टी त्या आपण बघितलेल्या आहेत. काही जण खूप लांबून इथे प्रवास करून आले, तर त्यांचं खरंच मनपूर्वक धन्यवाद. बरेच जणांचं असं होतं की अरे खरंच केवढ्या व्यवस्थित आणि केवढं वेल मॅनेज इथे आपण केले आणि त्यांना अजिबात इथं अपेक्षित नव्हतं की अशा काही गोष्टींनी स्वागत आपलं होईल. त्याच्यामुळे एक परिवारातील सदस्य सर्व झाले आणि त्या सर्वांचं स्वागत खूप छान झालं. त्यांच्या रांगोळ्याचं कामसुद्धा छान झालं. आणि बरेच काही माझे वेगवेगळे कलाकार मित्र आहेत, त्यांनी असं सांगितलं की 35,000 रुपये देण्यासारखं खरंच त्या स्पर्धेतील एकही रांगोळी नव्हती, तरीसुद्धा तुम्ही त्यांना 35,000 पहिलं पारितोषिक दिलं, हे खूपच नवल त्यांना वाटलं. या स्पर्धेसाठी मार्गदर्शक म्हणून अर्थात माझे बसवराज करशेट्टी सर इथे होते, त्याच्यानंतर सचिन सर हे सुद्धा इथे होते. आणि मग त्या दोघांच्या उपस्थितीमध्ये हा सुंदर असा सोहळा इथे पार पडला. प्रत्येक जिल्हास्तरीय स्पर्धकाला आपण त्यांना एक ट्रॉफी त्यांना देण्यात आली, त्यांना सर्टिफिकेट इथे देण्यात आलं. आणि ह्या प्रत्येकाचं इथे बघा, तुम्ही बघू शकता की त्यांना सर्टिफिकेट आणि ट्रॉफीसुद्धा आपण दिली. प्रत्येक जिल्ह्यातील जेवढे कलाकार इथे होते त्या प्रत्येकाला आपण दिले. त्यातील अर्थात काही जिल्हास्तरीय जिंकलेल्या काही कलाकारांना आपण घरी पाठवणार होतो, परंतु अर्थात त्या गोष्टी फुलफिल होणं अपेक्षित होतं. आता हे आले, यांचा आपण छोटासा इंटरव्ह्यू घेतला, त्यांचं काही मत याच्यामध्ये घेतलं की तुम्हाला कसं वाटतं आहे, काय वाटतं आहे, ह्या सर्वांचे छोटे छोटे बाईटसुद्धा आपण आपल्या यूट्यूबवरती अपलोड केले. परंतु जे घरी बसलेत, जे जिल्हास्तरीय जिंकले आणि घरी बसलेत, त्यांच्याकडनं कुठल्याच गोष्टीचं आपल्याला काहीच नंतर मिळालं नाही. इवन त्यांची रांगोळी एवढी साधी होती की असं वाटलं की अरे या एवढ्या साध्या रांगोळीला आपण नव्हतंच द्यायला पाहिजे. पण असं वाटत होतं की ठीक आहे, काही हरकत नाही, आपण करूयात, आपण असं हे नको करायला की अरे नाही साधी रांगोळी नको, पण जेवढ्या रांगोळी आहेत तेवढ्या सगळ्यांना आपण देऊ. आणि मग प्रत्येकाला आपण दिलं आणि त्यांना सर्टिफिकेटसुद्धा आपण पाठवण्याचा प्रयत्न करतो. महिना झाला तरी त्याला काही लोकांनी त्याच्या फुलफिल केल्या नाही, म्हणून त्यांना आपण सर्टिफिकेट पाठवू शकलो नाही आणि तिथंच आपण ते थांबवलं. त्याच्यानंतर तुम्ही आता बघू शकता की सर्व जे सभासद आहे त्यांच्या इथे काही वेगवेगळ्या गोष्टी चर्चा झाल्या. बसवराज सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं, सचिन सरांनीसुद्धा या संदर्भात खूप छान सांगितलं. एकंदरीत कन्सेप्ट कशी होती, काय होती, या संदर्भातसुद्धा चर्चा झाली. खूप छान आणि मस्त हा एकंदरीत दिवस होता. हा प्रत्येक कलाकाराला खूप छान वाटत होता. प्रत्येकाला असं वाटत होतं की अरे माझा दिवस आजचा आहे, मला काहीतरी इथं स्पेशल करायचं आहे. त्याच्यानंतर जे विजेते होते त्यांना पारितोषिक त्यांना इथे देण्यात आलं. तिसरे जे जिंकले होते लातूरच्या प्रज्ञा शेळके यांना तिसरं पारितोषिक देण्यात आलं. इथे कप त्यांना देण्यात आला. त्याच्यानंतर एक चेक धनादेश अर्थात त्यांना इथे देण्यात आलं. आणि असं एक मस्त स्वागत त्यांचं इथे आपण हे केलेलं आहे. त्याच्यानंतर अर्थात उत्सुकता सगळ्यांना हीच होती की दुसरं पारितोषिक कोणाला असेल किंवा काय, या सर्व गोष्टी त्यांना वाटत होत्या. आणि दुसरं पारितोषिक ह्या इरा रांगोळी आर्ट्सच विद्यार्थी प्रज्ञाताईसुद्धा त्यांनी इरा रांगोळी आर्ट्सकडून शिकलेल्या आहेत, अगदी बेसिकपासूनच. त्याच्यानंतर प्रीती गणबहादूर अकोल्याचा यांना दुसरं पारितोषिक हे देण्यात आलं. आणि हॉल पूर्णपणे अजिबात असं प्लॅनिंग नव्हतं की आपल्याला हॉलमध्ये कार्यक्रम करायचा आहे किंवा काय. ते हॉल आयत्या वेळेस मिळाला. त्या विद्याविकासचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. त्याच्यानंतर पहिलं पारितोषिक हे अजिबात आम्हाला वाटलं नव्हतं की याला मिळेल. गौरव वाघमारे याला पहिलं पारितोषिक देण्यात आलं. अर्थात त्याला का देण्यात आलं किंवा बाकीच्यांना काय देण्यात आलं नाही, या संदर्भात बऱ्याच गोष्टी ह्या आपण आपल्या यूट्यूबवरती अपलोड केलेल्या आहेत. जर तुम्हाला काही पाहायचं असेल, कशा पद्धतीने ऑर्गनाईज असायला पाहिजे किंवा काय, हे तुम्ही तिथे बघू शकता. 35,000 रुपयाचाही त्यांना धनादेश इथे देण्यात आला आणि त्याचं स्वागत इथं करण्यात आलं. त्याच्यानंतर अचानकच एक सुखद धक्का म्हणतो ना आपण, तसा एकंदरीत हा क्षण होता. शीतल निलेश रावखंडे यांनी
एकंदरीत पुढचे सूत्र घेतले आणि सूत्रसंचालन करण्यासाठी अर्थात माझी मैत्रीण सुमेधा तिथं होती. आणि अचानक हे त्यांनी सांगितलं की म्हणजे अर्थात माझ्या रांगोळी जीवनाला 25पेक्षा जास्त वर्ष तर पूर्ण झाले. त्या संदर्भात अक्षय सर, सागर, जितू हे सर्व सर आणि बाकी माझे सहकारी ह्या सर्व इथं एकत्रित येऊन त्यांनी छोटंसं सेलिब्रेशन केलं. माझा पूर्ण परिवार इथे होता. त्यामुळं खूप छान आणि एक खूप वेगळाच अनुभव एकंदरीत इथे होता. सर्व टीम इथे एकंदरीत त्यांनी स्टेजवरती आले जवळपास. त्याच्यानंतर छोटंसं सेलिब्रेशन इथं हे करण्यात आलं. अजिबात अपेक्षित नव्हतं की असं काही गोष्टी होतील आणि या सर्वांच्या सोबतीने या गोष्टी होतील. इथं माझा परिवार, माझी बहीण अनन्या, त्याच्यानंतर आदू आमचा, इरा जिच्या नावावरती हे पूर्ण क्लास चालू आहे, माझा मुलगा श्रीनील, माझी आई, वडील आणि ऑफलाईनचे काही कलाकारसुद्धा जे आता खूप म्हणजे एक आपला अविभाज्य घटकच आहे इरा रांगोळी आर्ट्स म्हणून असं जे काम करतात ते सर्व इथे होते. रिंकूताई, श्रीकांत दादा या सर्वांच्या साक्षीने छोटासा सोहळा इथं हा पार पडला. खूप छान आणि मस्त एकंदरीत हे वातावरण होतं. खूप छान वाटत होतं मला त्यावेळेस की अरे आपला 25 वर्ष आपण हे केले आणि या 25 वर्षामध्ये सर्व माझे मार्गदर्शक ज्यांच्यामुळे रांगोळीच्या प्रवासाला एक वेगळं वळण आलं, बसवराज सर हे सुद्धा इथे होते. माझ्या टीमकडून छोटंसं एक मला खूप छान गिफ्ट मिळालं आहे. त्यांनी चांदीचं एक नाणं मला दिलं, ते मला खूप छान वाटलं. ते छोटंसं सेलिब्रेशन आम्ही केक कट करून करण्यात आला. मस्त आणि खरंच खूप छान अविस्मरणीय असा हा क्षण होता. आणि हा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये यावा असं मला वाटत होतं. आणि या क्षणाला मी समर्पित केलं माझे गुरु श्री बसवराज करसेट्टी सर, माझे सर्व कलाकार, माझा परिवार, माझे मित्र सागर सर, अक्षय सर, जितू सर, माझा जवळचा मित्र अमित मेढे. आणि खरंच माझ्या जुन्या क्लासच्यासुद्धा मला खूप आठवण येते. बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी खूप इमोशनली तिथे आम्ही खूप जास्त काम केलं. त्याच्यानंतर वेगळी संस्था आम्ही सुरू केली, तिथेसुद्धा खूप वेगवेगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केला. अनफॉर्च्युनेटली काही गोष्टी कधी वर्कआउट होत नसतात. त्याच्यामुळं इरा रांगोळी आर्टचा हा वेगळा प्रवास नंतर सुरू झाला. त्याच्यानंतर थोडंसं वेगवेगळ्या संदर्भातल्या इथे मी माझं काही मत इथे मांडलं मी. आणि खरं तर या प्रवासामध्ये या आजच्या दिवसामध्ये बऱ्याच लोकांचे नावं इथे घेतले होते. अनफॉर्च्युनेटली त्यांना येणं शक्य नव्हतं. तर त्या सर्वांचं पुन्हा इथे मी स्मरण केलं. प्रत्येक विजेत्यांचे ते वेगवेगळे फोटोज इथे आपण घेतले आणि त्यांच्याशी आपण चर्चा इथे केली. नमस्कार, कलागुरूमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. पहिली राज्यस्तरीय स्पर्धेचे पहिलं मानकरी जे आता राहत आहे ते आपल्या अमरावतीच्या गौरव वाघमारे यांना. गौरव दादा, कसं वाटते तुला? खूप भारी वाटते सर इथे. आणि मला वाटलं सुद्धा नव्हतं की माझा आवाज जाणार नाही, थोडंसं मोठ्याने बोलत आहे. मला वाटलं सुद्धा नव्हतं माझा नंबर येत आहे. आणि मी जे कलर आहे फर्स्ट टाईम यूज केले. अरे हो, खरंच पावडर कलर. आपण खरं तर पावडर कलरच्या माध्यमातून ही रांगोळी म्हणजे तुम्ही 5 बोटांची रांगोळी जे आपण रेग्युलर असते त्यांनी तुम्ही करू शकता, किंवा पावडर कलर तुम्हाला यूज करायचे होते असं एकंदरीत होतं. तर जे 5 बोटांच्या रांगोळीनी पण जी कधी रांगोळी सुटते अशा रांगोळीनी यांनी रांगोळी पूर्ण केली. जनरली अशा पद्धतीचीच रांगोळी गौरव नेहमी वापरतो. परंतु पहिल्यांदा आज त्यांनी आपल्याकडूनच ते किट घेतलं आणि ते पहिल्यांदाच त्यांनी ते चाळणीचे रंग बघितले असतील. आज डेमो पण आपण घेतला होता. त्या डेमोतून 2-4 गोष्टी त्याला काही सुचल्या असतील, बघितल्या असतील. त्यांनी जी कलाकृती केली आता तुम्ही नंतर बघालच, त्या कलाकृतीमध्ये त्यांनी एकदम फिनिशिंगमध्ये त्याचं काम होतं. त्याच्यामुळे त्याचा मूळ जो काढला होता, बाकीचा जो काही एरिया त्यांनी वापरला होता तो एरिया एकदम व्यवस्थित होता. त्याच्यामुळे त्याला एक पहिलं पारितोषिक मिळालं आहे. त्याचा हा प्रवास कसा होता एकंदरीत, जॉईन कसं केलं किंवा काही अडचणी आली का जॉईन करताना? थोडी अडचण आली आहे, सरांनी घेतली ती कंप्लीट. येस, खरं तर पहिल्यांदाच जॉईन करताना काही गोष्टी टेक्निकली त्याला होत नव्हत्या, काही गोष्टी त्याला पटकन लक्षात येत नव्हत्या. त्याला म्हटलं की आपण ह्याच्यापेक्षा जास्त आपण नाही सांगू शकत, आपण प्रयत्न करू की अजून डेव्हलप काय त्याच्यामध्ये करता येईल, आणखी वेगवेगळ्या गोष्टी असतील. सगळं शक्ती सरांमुळेच झालं आहे. येस, आणि म्हणजे मिळालं खरंच खूप वेगळं. आणि भावना ज्या आता आहेत खरं तर त्याच्या येत नाही आणि माझ्या पण येत नाही आहे. म्हणजे एवढ्या मुली होत्या याच्यामध्ये, फक्त एकटाच हा मुलगा होता. आणि या मुलाला म्हणजे आम्हाला वाटले नव्हतं
की आता मुलगा आहे आणि शक्यतो आपण लिहिणार होतो की मी आहे महाराष्ट्राचा पहिला सुपर कलाकार किंवा असं काय करा, तर ते महाराष्ट्राची असेल का महाराष्ट्राचा असेल त्याच्यामुळे ते बॅनर छापला नाही आपण आणि तो कदाचित पुढच्या वेळेस आपण दोन्ही बॅनर छापूयात आणि महाराष्ट्राचाच पहिला सुपर आपल्याला कलाकार इथे मिळाला. या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि घरचे खरंच खूप आनंदी होतील. तुझ्या घरी पेपर जो येईल कदाचित त्यात तुझं नाव त्यात तुला दिसेल, तुझा फोटो दिसेल, तुझी रांगोळी दिसेल. सो बाकी तुझ्या फ्रेंड सर्कलला पण खूप भारी वाटली की अरे आपला मित्र आहे, याला पहिलं बक्षीस मिळालं. सो आय होप की तुम्हाला पण खूप छान वाटलं असेल. तुम्हालाही असेच या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तुम्ही कलागुरूला आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. नवीन आपली स्पर्धा ही ऑलरेडी सुरू झालेली आहे, त्या संदर्भातली अधिक माहिती तुम्ही आपल्या वेबसाईटला बघू शकता आणि धन्यवाद.